नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज काय स्पेशल बनवणार आहे? आज आपण बनवणार आहोत काळा मसाल्यातील सुकं चिकन. चला मग बघूया. तर आपण हिरवं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी आलं लसूण पेस्ट, थोडासा कढीपत्ता, थोडीशी हिरवी मिरची, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, ह्याचं आपण वाटण तयार करू आणि मेडिटेशनला साठी तयारी करू. इथे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये हिरवं वाटण आपण टाकून घेऊ. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ, छानपैकी मिक्स करून घेऊ. आणि याला आपण 15 मिनटं झाकून देऊ. अर्धा किलो चिकनसाठी मी इथे सफेद तीळ, जिरं, खसखस भाजून घेतलेलं आहे. आपल्याला काळा वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी 5-6 कांदे मी इथून भाजून घेणार आहे. तर छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपण. याला छान भाजून घेऊ. त्यानंतर आपण खोबरंही भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी भाजून घेते, मग आपण भेटू. एकदम काळे खरपूस भाजून घ्यायचे. आपल्याला काळा वाटण बनवायचं आहे, त्यामुळे सगळे कांदे पूर्ण काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे छानपैकी. आपले कांदे भाजून झालेले आहेत. आता आपण खोबरं भाजायला घेतलेलं आहे. बघू शकता, पूर्ण काळं करून घ्यायचं आहे खोबरं. छान आपलं काळं मसाल्याचं वाटण तयार होतं. इथे मी जिरं, खसखस, सफेद तीळ मिक्सरला वाटून घेते. त्यानंतर आपलं काळं वाटण वाटून घेते. सुरुवात केलेली आहे. तेल तापलेलं आहे. आपण घालूयात तेजपत्ता. मॅरिनेशन केलेलं चिकन. वाव, बघू शकता काय असं झालेलं आहे ते. आपण छानपैकी तेलात फ्राय करून घेऊ. घेऊ. हळद आपण सुरुवातीला टाकलेलं आहे, त्यामुळे हळद टाकायची नाही आहे. जिरे पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची, धने पावडर. इथं मी सुहानाचा चिकन मसाला घेतला आहे, तो थोडासा चवीनुसार. आणि आपण सगळं मिक्स करून घेऊ. बघू शकता गाईज. आता आपण काळं वाटण जे केलं होतं ते टाकून घेऊ. बघू शकता गाईज, असं हे टाकून घेतलं सगळं. आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे नीट प्रकारे. छान मिक्स करून घेतलं आहे आपण. आता आपण ह्याच्यावर प्लेट ठेवून 15 मिनटं शिजवून घेऊ. गाईज बघू शकता, ते एवढ्या चांगल्या प्रकारे झालेलं आहे. मॅरिनेशनच्या वेळी आपण थोडं मीठ घातलेलं आहे. आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. बघू शकता गाईज, मीठ घातलेलं आहे. आता परत आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे नीट प्रकारे. काही चुका होऊ नाही पाहिजे. यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. आपण ताट टाकायचं, पाणी ताटावर पाणी ॲड करायचं आपल्याला. आणि हे 15 मिनटं आपण शिजवून घेऊ. आपण चिकन शिजलं आहे का बघून घेऊ. 20 मिनटं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही, चिकन छानपैकी शिजलेलं आहे. पाहू शकता काही चिकन असे छानपैकी शिजलेलं आहे. आता आपण सर्व करून घेऊ आणि मग तुम्हाला टेस्ट करून सांगू एक कसं झालेलं आहे. तोपर्यंत आपलं चिकन तयार झालं आहे. बघू शकता, काळा मसाल्यातलं सुकं चिकन. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, कमेंट्स, लाईक, फॉलो नक्की करा. आणि पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे घ्या अथर्व, सांग मला कसं झालं. तू काय आपण पहिले लिंबू पिळून घेऊया.
गरम आहे, गरम आहे. गाईज एक नंबर झालेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून सांगा. आणि कसं झालंय तुम्ही घरी बनवूनच ट्राय करू शकता गाईज. एकदम चांगली रेसिपी झालेली आहे. 10 out of 10 गाईज. थँक्यू, बाय.